311.5 मीटर्स अर्थात 963 किलो हर्ट्झवरून आम्ही बोलत आहोत. हे आकाशवाणीचं जळगाव केंद्र आहे. संध्याकाळचे 7:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम शेत शिवार. मंडळी नमस्कार. आजच्या शेतशिवार या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात अन्न सुरक्षा आणि शाश्वत शेतीसाठी कडधान्यांचं महत्त्व याविषयी कृषी विज्ञान केंद्र जळगावचे कृषी विद्या विषय विशेषज्ञ डॉक्टर शरद जाधव यांची सोनिका मुजुमदार यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा ऐकूया ही मुलाखत. शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, फेब्रुवारी या महिन्यामध्ये जसा व्हॅलेंटाईन दिवस साजरा केला जातो ना, तसंच जे रोजचं अन्न आपण खातो, जे कडधान्य आपण खातो, त्याचा देखील एक खास असा दिवस आहे बरं का. आणि तो दिवस देखील आपण याच फेब्रुवारी महिन्यामध्ये साजरा करत असतो. तो दिवस आहे 10 फेब्रुवारी. 10 फेब्रुवारी हा जागतिक कडधान्य दिवस म्हणून जगामध्ये साजरा केला जातो. आज आपण आजच्या कार्यक्रमामध्ये या दिवसाविषयी बोलणार आहोत आणि अशाच कडधान्यांविषयी बोलणार आहोत, ज्यामुळे आपल्या शरीराला खूप फायदा होतो. आजचा आपला विषय आहे अन्न सुरक्षा, शाश्वत शेतीसाठी कडधान्यांचं महत्त्व. आणि याविषयी बोलण्यासाठी आज आपल्या स्टुडिओत आलेले आहेत डॉक्टर शरद जाधव सर. सर विषय विशेषज्ञ आहेत कृषी विज्ञान केंद्र जळगाव इथे. सर, आपलं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. नमस्कार. सर, आत्ताच जसं मी सांगितलं की फेब्रुवारी या महिन्यामध्ये आपण जागतिक कडधान्य दिवस हा साजरा करतो. तर सर, सगळ्यात आधी तर मला या दिवसाविषयी जाणून घ्यायचं आहे की हा दिवस कधी साजरा करायचं ठरलं किंवा याविषयी सांगा ना जरा. आता आपल्या मानवी आहारामध्ये कडधान्य पिकांचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. का तर भारतामध्ये बहुसंख्य लोक हे शाकाहारी आहेत. बरोबर. हां, आणि प्रथिनांचा मुख्य स्रोत म्हणून कडधान्य पिकांचं आपल्या आहारात नियमित समावेश असतो. अगदी. तर कडधान्य पिकांचं मानवी आहारात असलेलं महत्त्व आणि त्या अभावी मानवी शरीरामध्ये होणारे विविध अभावामुळे होणारे आजार, ह्या बाबींचं महत्त्व लक्षात घेता संयुक्त राष्ट्र महासभेने मान्यता दिल्यानुसार अन्न सुरक्षा, पोषण आणि शाश्वत शेतीसाठी कडधान्य पिकांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी 2019 पासून दरवर्षी 10 फेब्रुवारी हा दिवस जागतिक कडधान्य दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि प्रत्येक वर्षी जो कडधान्य दिवस साजरा होतो त्याची थीम जी आहे ती वेगवेगळी असते. बरं. तर 2025 यावर्षी जो कडधान्य दिवस साजरा होतोय त्याची जे घोषवाक्य आहे ते म्हणजे कृषी खाद्य प्रणालीमध्ये विविधता आणणे, हे या 2025 सालाचं घोषवाक्य आहे. सर, म्हणजे या घोषवाक्याचा अर्थ काय, म्हणजे काय म्हणायचं आहे नक्की? कडधान्य पिकांचं मानवी आहारात जे काही महत्त्व आहे, तर प्रथिनांचा सोर्स तर आहेच, प्रथिनांचा मुख्य स्रोत म्हणून तर आहेच, शिवाय त्यामधून मिळणारे जे जीवनसत्वे आहेत, खनिजे आहेत, यांचा समावेश, यांचा वापरामुळे मानवी शरीराला होणारे फायदे, त्याचबरोबर खाद्यप्रणालीमध्ये जी आपली खाद्यप्रणाली आहे यांचा वापर करून विविधता आणणे, हे या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. हां, मी आता तुम्हाला तेच विचारणार होते की म्हणजे तुम्ही जसं सांगताय आता की हे सगळे फायदे आहेत, तर हा दिवस साजरा करायचा उद्देश हाच आहे का महत्त्वाचा? हा दिवस साजरा करण्याचा हा तर उद्देश आहेच, शिवाय जे दीर्घकालीन जे उद्देश आहेत त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे कडधान्यांचा पौष्टिक फायद्यावर प्रकाश टाकणे. बरोबर. हा एक मुख्य उद्देश आहे. त्याशिवाय निरोगी अन्न प्रणाली साध्य करण्यासाठी कडधान्यांचे महत्त्व की लोकांना पटवून देणे. भूक, हवामान यासारख्या जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी कडधान्यांचे वापर वाढवणे. त्याचबरोबर आरोग्यदायी आहार आणि लवचिक शेती प्रणालींना समर्थन देणे, हे जागतिक कडधान्य दिन साजरा करण्यामागील प्रमुख उद्देश आहेत. अच्छा. मग आता जसं आपण बोलतोय की हा जो आहे जागतिक कडधान्य दिवस, हा संपूर्ण जगभरात साजरा होतो. हो.
आता आपण थोडंसं आपल्या इथल्या वातावरणाबद्दल, आपल्या इथल्या क्षेत्राबद्दल बोलूयात. तर आपल्या इथे महत्वाची कुठली कडधान्य पिकं घेतली जातात? तसं भारतामध्ये विविध प्रकारची कडधान्य पिके घेतली जातात. तर आपल्या त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मुख्यतः आपल्याला कडधान्याचं वर्गीकरण हे खरीप आणि रब्बी असं करता येईल. तर आपल्याकडील प्रमुख कडधान्य पिके म्हणजे खरीप हंगामात तूर, मूग, उडीद, कुळथी, मटकी, राजमा व चवळी ही पिके घेतली जातात. तर रब्बी हंगामामध्ये हरभरा हे कडधान्य पीक प्रामुख्याने घेतलं जातं. बरं. सर, आता मला हे सांगा, की कडधान्य जे आहे, आता तुम्ही सांगितलंत, की ही सगळी पिकं जी आहेत ही आपल्या भारतामध्ये घेतली जातात, महाराष्ट्रात घेतली जातात. तर या कडधान्य लागवडीचे फायदे आता काय काय आहेत ते सांगा. कडधान्य पिके ही मानवी पोषण तसेच शाश्वत शेतीसाठी अतिशय महत्त्वाची आहेत. बरं. कडधान्य पिकं जी आहेत केवळ मनुष्यासाठीच चांगली नाहीत, तर जमिनीचा पोत संवर्धित करण्यासाठी. तर बोलीभाषेमध्ये शेतकरी म्हणतात की कडधान्य पिकं जसं की हरभरा असेल, तूर असेल, मूग असेल, उडीद असेल, हे पिकं घेतल्यानंतर पुढचं पीक खूप चांगलं येते असं शेतकरी म्हणतात, सहज म्हणून जातात. त्यामागील शास्त्रीय कारण असं आहे की ही जी पिके आहेत यांच्या मुळावर रायझोबियमच्या गाठी तयार होतात. ह्या वातावरणामध्ये जे 78% नत्र आहे तो स्थिर करतात, त्या पिकाला उपलब्ध करून देतात आणि पीक पाहिजे तेवढा घेत आहेत आणि पुढच्या पिकाला तो जे स्थिरीकरण केलेला नत्र आहे तो पुढच्या पिकाला उपलब्ध होते. शिवाय पीक निहाय झाडाचा पालापाचोळा जो आहे तो सुद्धा जमिनीत गाडला जाते. बरं. त्यामुळं ह्याचा जमिनीचा पोत सुधारण्यासाठी आणि जमिनीची गुणवत्ता, जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी कडधान्य पिके ही अत्यंत महत्त्वाची ठरतात. त्याचबरोबर कडधान्य पिके ही आंतरपीक पद्धतीसाठी सुद्धा उपयोगी आहेत. मग आंतरपीक पद्धती म्हणजे काय? तर मुख्यतः जे लांब अंतरावरती आपण लागवड करतो ज्या पिकांची, त्याच्यामध्ये की फळपिकं असतील, फळपिकाच्या 2 ओळीमध्ये हे आपण आंतरपीक म्हणून सुद्धा ही कडधान्य पिके घेऊ शकतो. त्याचसोबत तृणधान्य पिकं असतील, ज्वारी अधिक तूर, ज्वारी अधिक इतर पिकांचा, कडधान्य पिकांचा समावेश आंतरपीक पद्धतीमध्ये सुद्धा आपल्याला करता येतो. त्याचबरोबर आपण शेतकऱ्यांना सांगतोय की सलग एक पीक घ्यायचं नाही. एक दलवर्गीय पीक घेतल्याच्या नंतर द्विदलवर्गीय पीक म्हणजे कडधान्य पिकांचा समावेश केला पाहिजे. म्हणजेच पिकाच्या फेरपालटासाठी ही कडधान्य पिके अत्यंत महत्त्वाची आहेत. आणि दुसरं एक महत्त्वाचं मला या ठिकाणी सांगावंसं वाटेल की कडधान्य पिकं आपण जेव्हा घेतो तर कडधान्य पिकातून जे कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण आहे ते कमी आहे. बरं. म्हणजे काय? तर उदाहरणादाखल सांगायचं झालं ज्याला आपण कार्बन फूटप्रिंट म्हणू. म्हणजे 1 किलो कडधान्य उत्पादित करण्याच्या प्रक्रियेमध्ये केवळ अर्धा किलो कार्बन डायऑक्साईड हा उत्सर्जित केला जातो. अच्छा. बरं. त्याच तुलनेत 1 किलो जे मांस आहे ते उत्पादित करण्याच्या प्रक्रियेमध्ये साधारणतः 9.5 किलो कार्बन हा उत्सर्जित केला जातो. आणि आपल्याला माहीतच आहे बदलत्या वातावरणामध्ये की आपण सगळेच बोलतोय की ग्लोबल वॉर्मिंग, ज्याला आपण जागतिक तापमान वाढ म्हणतोय, त्यामध्ये महत्त्वाचा जो घटक आहे ग्लोबल वॉर्मिंगसाठी तो कार्बन डायऑक्साईड आहे. म्हणजेच ही कडधान्य पिका जी आहेत ते पर्यावरणपूरक आहेत. बरोबर. दुसरं एक महत्त्वाचं आपण आणि ज्या बाबीचा आपण निसर्गाच्या लहरीपणाचा नेहमीच सामना करत असतो, शेतकरी त्यामध्ये मोठ्या प्रमाणात ह्या बाबीला त्याला ॲडजस्ट करावं लागतं, ते म्हणजे कमी पर्जन्यमान झालं तर इतर पिकं येत नाहीत. त्या तुलनेत कडधान्यवर्गीय पिकांना पाणी हे कमी लागतं. मी तुम्हाला आता तेच विचारणार होते की याला पाण्याचं कसं असतं म्हणून. कडधान्यवर्गीय पिकं पिकवण्यासाठी बरेचसे आपल्याकडे तर बहुतांशी कडधान्य पिकं ही कोरडवाहू पद्धतीमध्ये घेतल्या जातात. जमिनीमध्ये जो काही ओलावा आहे त्याच्यावरती हे कडधान्य पिकं पिकवली जातात. आता तसंच कडधान्य पिकांना तयार होण्यासाठी कमी पाणी लागतं. म्हणजे त्याची जशी कार्बन फूटप्रिंट कमी आहे तशी याची वॉटर फूटप्रिंट सुद्धा कमी आहे. उदाहरण म्हणून सांगायचं झाल्यात 1 किलो कडधान्य उत्पादित करण्यासाठी साधारणतः 4055 लिटर पाणी लागतं. बरं. 4055 लिटर. त्या तुलनेत 1 किलो
मांस तयार करण्यासाठी साधारणतः 15,415 लिटर पाणी लागते. हो म्हणजे दोन्ही जे उदाहरण सांगितलेत मांसाचं आणि कडधान्याचं, हे प्रथिनांचा सोर्स आहे. हो हो प्रथिनांचा सोर्स. हो पण त्यातल्या त्यात कडधान्य जर पिकवलेत आपण तर कमी पाणी लागतं. हे काही कडधान्यवर्गीय पिकाचे महत्त्वाचे फायदे आहेत. अच्छा. सर तुम्ही आत्ता फायदे सांगितलेत आणि आता तुम्ही हेही सांगितलं की याच्यामुळे कार्बन डायऑक्साईड सुद्धा जो आहे तो कमी प्रमाणात कमी उत्सर्जित होतो. हां. हां. तुम्ही आता जसं सांगितलं की हे जे आहे हे मुख्य पीक म्हणून पण घेता येतं, आंतरपीक म्हणून सुद्धा घेता येतं. हो. तर मला सर असं विचारायचं आहे की इतर कुठल्या पिकांसोबत हे घेतलं तर आणखी खूप याचा असा फायदा होतो किंवा दोन्ही पिकं जी आहेत ती एकमेकांना कॉम्प्लिमेंट करतात असं आपण हां, म्हणू शकू? निश्चित. जसं आपण सांगितलं की आता त्याला आपण आंतरपीक पद्धत म्हणू. हां, हां. अगदी. तर ही कमी कालावधीची पिकं आहेत. मूग असेल, उडीद असेल, ही कडधान्यवर्गीय पिकं आहेत कमी कालावधीची. तर त्यामध्ये आपण तूर अधिक कडधान्यवर्गीय पीक तिन्ही बरं. सुद्धा, म्हणजे तूर अधिक आपण मूग किंवा उडीद ही आंतरपीक पद्धती घेऊ शकतो. किंवा इतर पिकांसोबत जे एकदल वर्गीय पीक ज्वारी आहे, ज्वारीसोबत आपल्याला तूर पण घेता येतात. ज्वारीच्या काही ओळीच्या नंतर काही प्रमाणात ओळी आणि काही नंतर तुरीच्या ओळी, असं आंतरपीक पद्धतीचा आपण त्या ठिकाणी समावेश करू शकतो. अच्छा. सर सर पीक घेताना कुठल्या कुठल्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत पिकाशी संबंधित? कडधान्यवर्गीय पिकं पिकवताना मुख्यतः हे जे कडधान्यवर्गीय पिकं आहेत अधिक उत्पादन देणारी आणि प्रचलित आत्ताचं जे वातावरण आहे याला जुळून घेणारी, त्याला आपण क्लायमेट रेसिलियंट म्हणू. तर ह्या आत्ताच्या वातावरणाला जुळून घेणारी, कमीत कमी प्रमाणात किडी आणि रोगाला बळी पडणारी, म्हणजे कीड आणि रोगाला प्रतिबंधक जे वाण आहेत आणि अधिक उत्पादन देणारे जे वाण आहेत, जसे की याच्यामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ असेल, हो. किंवा डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आहे, हो. आणि इतर जे कडधान्यवर्गीय पिकामध्ये संशोधन आणि काम करतात ह्या संस्थांनी सुद्धा अनेक प्रकारचं नवनवीन वाण तर आहेच, इतर तंत्रज्ञान सुद्धा शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलेलं आहे. हो. हे नवीनतम तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्यांनी कडधान्यवर्गीय पिकांची लागवड करायला पाहिजे. अच्छा. सर मला आता तुम्हाला असं विचारायचं आहे की कडधान्य पोषण मूल्याविषयी काय सांगाल? जर आपण कडधान्यवर्गीय पिकं म्हटलं की मुख्यतः प्रथिनांचा मुख्य सोर्स म्हणून त्याकडे पाहतो. हो. पण याच्या व्यतिरिक्त सुद्धा कडधान्यवर्गीय पिकांचे आपल्या मानवी पोषणाच्या मध्ये अनेक महत्त्वाचे फायदे आहेत. प्रोटीन हा सगळ्यात महत्वाचा आहे. प्रोटीन, कारण की प्रोटीन म्हणजेच प्रथिनं. हो. प्रथिनं आपल्या प्रत्येकाच्या घरी सकाळी असेल नाही तर दुपारी असेल, डाळीपासून तयार केलेले वरण असेल किंवा काहीतरी पदार्थ आपल्या सेवनामध्ये निश्चित असतं, आपल्या जेवणामध्ये असताच. मग हे प्रथिनांचा सोर्स म्हणून आपण कडधान्यवर्गीय पिकांकडे पाहतो किंवा त्याचा आपल्या मानवी आहारामध्ये समावेश करतो. पण याच्या व्यतिरिक्त सुद्धा याचे काही महत्त्वाचे घटक आहेत. तसं आपल्या इकडे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या संशोधनानुसार प्रतिवर्षी प्रति मानसी कमीत कमी 17 ते 25 किलो कडधान्य आहारात वापरणे आवश्यक आहे. म्हणजेच 70 ते 80 ग्रॅम कडधान्य प्रतिदिन प्रतिमानशी आपण वापरले पाहिजे. हां. आणि त्यातल्या त्यात मोड आलेली जी कडधान्य आहेत ही पचायला सोपी असतात आणि त्यामध्ये जीवनसत्वाचं प्रमाण देखील वाढतंय. जीवनसत्व मोड आल्यावरच तयार होत आहेत आणि कडधान्यामध्ये जो काही वातुळपणा असतो तो मोड आल्यामुळं कमी होतो. त्याचबरोबर लोह आणि कॅल्शियम जे आहे याचं शोषणसुद्धा चांगलं होत आहे. आणि मानवी आहारामध्ये कडधान्य ही वनस्पती आधारित प्रथिनांचा उत्कृष्ट स्रोत असल्याने यात प्रथिनांचे प्रमाण अधिक असते. विशेषतः ज्या प्रदेशात मांस किंवा दुग्धजन्य पदार्थ सहज उपलब्ध होत नाहीत किंवा लोकांना आर्थिकदृष्ट्या परवडत नाहीत, अशा ठिकाणी कडधान्य ही प्रथिनांचा मुख्य सोर्स म्हणून काम करतात. अगदी. शिवाय बऱ्याच लोकांना आज कॉन्स्टिपेशन, आपण त्याला बद्धकोष्ठता म्हणतो, की डायजेशन संदर्भातले काही आजार असतात. तर डाळीमध्ये तंतुमय घटकांचे प्रमाण जास्त असते, ते पचनास मदत करते. त्यामुळे त्याचबरोबर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते. बरोबर. हां. आणखी एक महत्त्वाचं सांगायचं झाल्यास कडधान्य पिके जीवनसत्वे आणि खनिजाचा चांगला स्रोत आहेत. त्यामध्ये लोह, जस्त, मॅग्नेशियम कडधान्य पिकातून आपणास मोठ्या प्रमाणात मिळतात. अगदी अगदी. आणि महत्त्वाचं दुसरं एक, अन्न सुरक्षेमध्ये देखील कडधान्य पिके ही महत्त्वाचा घटक म्हणून काम करतात. प्रथिने आणि इतर अन्न घटकांचा सर्व आर्थिक स्तरातील लोकांना
परवडणारा व सहज उपलब्ध होणारा घटक असल्याकारणाने अन्न सुरक्षा सुधारणा आणि लोकांची अन्नाची गरज भागविण्यास कडधान्य पिकांचा मोठा वाटा आहे. सर, आता तुम्ही जे फायदे सांगितलेत ते सगळे म्हणजे मानवी शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहेत आणि प्रथिनांची गरज ही मानवी शरीराला किती आहे हे आपण सगळं जाणतोच. सर, मला आता तुम्हाला असं विचारायचं आहे की कडधान्य जे आहे हे शाश्वत शेतीसाठी कशा प्रकारे महत्त्वाचं आहे त्याबद्दल सांगा. हां, आपल्या पीक पद्धतीमध्ये तृणधान्य पिकं असतील, कडधान्य पिकं असतील किंवा मग तेलबिया पिकं असतील, ह्यामध्ये शाश्वत शेतीसाठी कडधान्य वर्गीय पिकं ही महत्त्वाचा भूमिका या ठिकाणी बजावू शकतात. त्यामध्ये कडधान्य पिके ही त्यांच्या मुळावर असलेल्या गाठीद्वारे आपण मगाशी बोललो तसं वातावरणामधील मुक्त नत्राचं स्थिरीकरण करतात आणि पिकास उपलब्ध करून देतात. यामुळे पिकांची नत्राची गरज ही मोठ्या प्रमाणात भागवली जाते आणि रासायनिक खतांची जी गरज आहे ती कमी होऊन पर्यावरण संरक्षण होते. शिवाय जो खतावरील जो मोठ्या प्रमाणावर खर्च होतो त्या खर्चामध्ये सुद्धा या ठिकाणी बचत होण्यास मदत होते. त्याचबरोबर डाळवर्गीय पीक असल्यामुळे या पिकांच्या मुळावरील ग्रंथी ज्या आहेत मार्फत 120 ते 130 किलो नत्र हेक्टरी शोषून त्यांच्या मुळावरील ग्रंथीमध्ये स्थिरीकरण केले जाते. जमिनीचा पोत टिकून राहण्यास मदत होते आणि जमिनीची सुपीकता देखील वाढते. आता तुम्ही जसं सांगितलं की जमिनीचा पोत टिकून राहतो, सुपीकता वाढते. तर सर, या कडधान्याचं जे आहे हे पीक घेतल्यानंतर त्याच्या पालापाचोळ्यातनं काही सेंद्रियासाठी काही म्हणजे त्याचा उपयोग होऊ शकतो का? निश्चित होतो आणि ह्याकडे आपण म्हणजे पाहिजे तेवढं लक्ष द्यायला पाहिजे आणि जागृती यामध्ये निर्माण होणं आवश्यक आहे. कारण की आजकाल पशुधनाची संख्या कमी झाल्यामुळं आपण शेणखत असेल, कंपोस्ट खत असेल, जमिनीमध्ये पाहिजे त्या प्रमाणात देत नाहीत. त्यामुळे काय होतंय की जमीन ही आपण नेहमीच सांगतोय की सजीव आहे जमीन, आणि हे जे जमिनीमध्ये असंख्य अशा प्रकारचे जीव असतात. जीवाणूंची संख्या ज्या जमिनीमध्ये अधिक ती जमीन अधिक सुपीक. मग या जीवाणूचं खाद्य काय आहे तर शेणखत असेल, कंपोस्ट खत असेल किंवा पालापाचोळा असेल. मग आपल्याकडे जर शेणखत कंपोस्ट खत देत नसू तर जे जमिनीमधून धान्य निघाल्याच्या नंतर जे पिकाचे अवशेष आहेत त्याच जमिनीस दिले तर जे जीवाणू आहेत त्यांना हे सेंद्रिय पदार्थ खाद्य म्हणून मिळतील आणि जमिनीचा पोत टिकून राहण्यास, जमिनीची सुपीकता टिकून राहण्यास मदत होते. जसा आपण प्रश्न विचारला की ह्यापासून काही पालापाचोळा मिळेल का? निश्चित, अतिशय मोठ्या प्रमाणात की पीक परत्वे साधारणतः 1.5 ते 4 टन प्रति हेक्टर एवढा शेतात आपल्याला पालापाचोळ्या पिकापासून मिळतो आणि तो शेतात गाडला जाऊन जमिनीत सेंद्रिय कर्ब आणि नत्राचे प्रमाण वाढून जमिनीचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. परिणामी जमिनीची सुपीकता आणि पुढील पिकांचे उत्पादन वाढीसाठी ह्याचा फार मोठा फायदा होतो. सर, आता आपण खताबद्दल बोलतोय. तुम्ही आता सांगितलं की त्याचं पालापाचोळा जो आहे तोही सेंद्रिय शेतीसाठी अतिशय उपयुक्त आहे. मला आता सर असं विचारायचं आहे की कडधान्य जी आहेत ती घेताना त्याच्या वाणांबद्दल काही सांगा ना. म्हणजे तुरीसाठी कुठलं वाण फायद्याचं आहे किंवा उडदासाठी किंवा मुगासाठी किंवा हरभऱ्यासाठी सांगा ना त्याबद्दल. निश्चित, जसं की आपले संत तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. अगदी त्याप्रमाणेच कुठल्याही पिकाचं की जे नवीन वाण घेतले, अधिक उत्पादन देणारे जर वाण घेतलेत, निश्चित त्याचं उत्पादन वाढून की खर्च कमी होण्यास मदत होते. आता जसं तुम्ही विचारलं तुरीचं, तर तूर पिकामध्ये जे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी काही अतिशय चांगले वाण शेतकऱ्यांना लागवडीसाठी उपलब्ध करून दिलेले आहेत. त्यामध्ये फुले राजेश्वरी आहे, हा लाल वाण आहे, लाल दाण्याचा वाण आहेत. अलीकडेच महात्मा फुले कृषी विद्यापीठाने फुले तृप्ती हा वाणसुद्धा शेतकऱ्यांना लागवडीसाठी उपलब्ध करून दिलेले आहेत. त्याचबरोबर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे सुद्धा अनेक चांगले वाण आहेत आणि लोकप्रिय वाण आहेत. त्याच्यामध्ये कमी कालावधीमध्ये येणारा आणि कोरडवाहू क्षेत्रामध्ये घेण्यासाठी अतिशय उपयुक्त वाण असा BDN 711 हा पांढऱ्या दाण्यांचा वाण आहे आणि लोकांमध्ये तो फार लोकप्रिय झाला. त्याचबरोबर अलीकडेच त्यांनी एखादी जर सिंचनाची व्यवस्था असेल, एखादं किंवा 2 पाणी देता येत असेल आणि थोडीशी मध्यम प्रकारची जमीन असेल, मध्यम ते भारी, तर अशासाठी BDN 1341 ज्याला गोदावरीसुद्धा म्हणतात, हा वाणसुद्धा शेतकऱ्यांना लागवडीसाठी उपलब्ध करून दिलेला आहेत. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे सुद्धा तारा नावाचा वाण आहे. यासारखे अनेक असे वाण
हे तुरीचे शेतकऱ्यांना लागवडीसाठी उपलब्ध करून दिलेले आहेत. माझं तुरीच्या बाबतीत शेतकऱ्यांना एक सांगणं राहील की हे अतिशय अलीकडील काळामध्ये जे लागवडीसाठी वाण उपलब्ध करून दिलेले आहेत त्यांचीच शेतकऱ्यांनी लागवड करावी आणि तुरीमधील जे काही महत्त्वाचा रोग आहे जो की वांज रोग आहे त्याला कमी बळी पडतील, प्रतिबंधक असतील अशा वाणांची शेतकऱ्यांनी लागवड करावी. त्यानंतर मुगामध्ये आणि उडदामध्ये तर महात्मा फुले कृषी विद्यापीठाने मुगाचा फुले चेतक अतिशय चांगला लांब शेंगाचा टपोऱ्या दाण्यांचा वाण लागवडीसाठी उपलब्ध करून दिलेला आहे. त्याचबरोबर उत्कर्षासुद्धा आहे, हा पण वाण शेतकऱ्यांना लागवडीसाठी उपलब्ध आहे. उडदामध्ये अलीकडेच महात्मा फुले कृषी विद्यापीठाने फुले वसू आणि फुले राजन हे 2 वाण लागवडीसाठी उपलब्ध करून दिलेले आहेत. तर ह्या अशा वाणांची नवीन वाणांची शेतकऱ्यांनी लागवड करावी. हरभऱ्यामध्ये मुख्यतः महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं उल्लेखनीय असं काम आहे. त्यामध्ये विजय होता. विजय हा शेतकऱ्यामध्ये फार लोकप्रिय वाण होता. कोरडवाहूसाठी आजसुद्धा विजयची लागवड ही मोठ्या प्रमाणात आहे. तर त्यानंतर आज सध्या स्थितीत मजुरांची टंचाई जर पाहिली तर मजूर भेटत नाहीत, मजुराच्या अभावी तर काढणी होत नाहीत, काढणीचा खर्च वाढतो. अशा स्थितीमध्ये मेकॅनिकल हार्वेस्टिंग यांत्रिकीकरणाने काढण्यासाठी फुले विक्रम हा वाण सुद्धा महात्मा फुले कृषी विद्यापीठानं जो की कंबाईन हार्वेस्टरच्या मदतीनं आपल्याला त्याची काढणी करता येते. आणि अलीकडेच कोरडवाहूसाठी कोरडवाहू क्षेत्रामध्ये लागवडीसाठी फुले विश्वराज हा सुद्धा वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांना लागवडीसाठी उपलब्ध करून दिलेला आहे. या अशा नवीन वाणांची शेतकऱ्यांनी लागवड केल्यास निश्चितच खर्च कमी होऊन उत्पादनामध्ये एक मोठी वाढ दिसून येते. अगदी. सर, जाता जाता आपले शेतकरी बांधव जे कडधान्य पीक घेतात त्यांना काय सांगाल? माझं शेतकरी बांधवांना हेच सांगणं राहील की कडधान्य वर्गीय पिकं जी आहेत अगदी कमी पाण्यामध्ये येतात आणि हे आपल्याला कडधान्य वर्गीय पिकं आंतरपिकासाठी सुद्धा उपयुक्त आहेत. तुरीसारखं सांगायचं तर मागेच आपण एक अभियान राबवलं होतं की बांधावर सुद्धा तूर लागवड करता येते. तर कडधान्यवर्गीय पिकाचे शासन स्तरावरून सुद्धा ह्या सर्व कडधान्यवर्गीय पिकांची किमान आधारभूत किंमतसुद्धा वाढवण्यात आलेली आहे. मग ही कडधान्य वर्गीय पिकं पूर्वी कडेला टाकण्याची धान्य होती, गरजेपुरतीच घेत होतो. अलीकडेच वाढत्या दरामुळे शेतकऱ्यांना नगदी पिके म्हणून सुद्धा शेतकऱ्यांचा कल घेण्याकडे वाढला आहे. म्हणून चांगल्या वाणांचं निवड करून शेतकऱ्यांनी अधिक चांगलं जे नवीन तंत्रज्ञान आहे याचा पुरेपूर चांगल्या प्रकारे अवलंब करून अधिकाधिक उत्पादन शेतकऱ्यांना या कडधान्यवर्गीय पिकातून घेता येईल. अगदी सर. सर, आज तुम्ही या ठिकाणी आलात आणि कडधान्याविषयी इतकी छान माहिती आपल्या शेतकरी बांधवांना तुम्ही दिलेली आहे आणि जागतिक कडधान्य दिवस या अनुषंगाने आज आपण ही सगळी चर्चा घडवून आणलेली आहे आणि आपल्या ताटामध्ये रोजच्या जेवणामध्ये कमीत कमी 1 वाटी तरी कडधान्य हे असलंच पाहिजे, ज्यामुळे आपल्या शरीराला देखील त्याचा प्रचंड फायदा हा होतोच. सर, आज आपण या ठिकाणी आलात, आपला वेळ दिलात त्याबद्दल जळगाव आकाशवाणीतर्फे आपले खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. मंडळी, आत्ताच आपण अन्न सुरक्षा आणि शाश्वत शेतीसाठी कडधान्यांचं महत्त्व याविषयी कृषी विज्ञान केंद्र जळगावचे कृषी विद्या विषय विशेषज्ञ डॉक्टर शरद जाधव यांची सोनिका मुजुमदार यांनी घेतलेली मुलाखत आहे. 311.5 मीटर्स अर्थात 963 किलोहर्ट्झवरून आम्ही बोलत आहोत. हे आकाशवाणी